आता हळूहळू गर्दी वाढाक लागलेली असा. त्याचो भाव बिळक तो देवीचं स्वरूपच घ्या औषध कशा 100 तांबड्या पाहिजे बरं 250 रुपये पाहिजे. 250 सुंदर तांबे अगदी फ्रेश सौंदळे आहेत. परुळ्यातले तांबे आहेत तिथे माती लागलेली असते. आता हे जे खेकडे आहेत ते आपली चौथीत मी वाटत कसं प्रॉन्सचं कसं वाटतं इकडे छानपैकी कडधान्य वगैरे आहेत त्याच्यानं आपल्या ह्याचेच आहेत नाही परुळ. मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर. आरमारी मराठा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत असेल. मायबाप रसिक हो, आज मी इलय वेंगुर्ला तालुक्याच्या परुळे बाजारात. परुळे हे निसर्गरम्य गाव असं आणि या गावाच्या बाजूकच एअरपोर्ट म्हणजे विमानतळ. अशा या परुळ्याचो शुक्रवारचो आठवडी बाजार भरता. या बाजारात आज खयचे खयचे कष्टकरी इलेत आणि कोणकोणते व्यापारी इलेत, आंबे फणस कोणत्या प्रकारचे इलेत आणि आज आंबे फणसाचा दर काय तसंच माशांचा दर काय हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो. व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती आहे. चला तर जाऊया आजच्या शुक्रवारच्या परुळेच्या आठवडी बाजारात. परुळे बाजारपेठेत असलेली श्रीदेवी वराठी देवीचा दर्शन घेऊन आज आपण आपल्या व्हिडिओक सुरुवात करणार असो. निसर्गरम्य असो हो परुळे गाव आणि ह्या परुळे गावातला ह्या वराठी देवीचा मंदिर बघा. आजूबाजूचा परिसरसुद्धा सुंदर आहे एकदम. पिंपळाची वडाची झाडं आहेत आजूबाजू. आता आपण त्या देवीचं दर्शन घेऊया. दर्शन घेतल्यानंतर आज आपण आपल्या परुळे गावच्या बाजारात सुरुवात करूया. पिंपळाचं झाडं मस्तपैकी माड येवस पिंपळ पार प्रसन्न असं ह्या ठिकाणं देवस्थान. श्रीदेवी वराठी परुळे बाजार. प्रशस्त असतो लांबच्या लांब सभामंडप देवीच्या मंदिराचं. या ठिकाणी पाषाणात जी श्रद्धेची आणि भक्तीची अशी पुरातन पाषाण आहेत. आणि आता आपण देवीच्या गाभाऱ्यात जाऊन देवीचं दर्शन घेऊया. ओम देवी वराठी माझ्याही मातोई पावरक्षण कर. हरि ओम नमो वासुदेवाय. वा, सुंदर अशी पाषाणातली वराठी देवीची ही मूर्ती आहे. जवळजवळ 3 ते 4 फुटाची अशी उंची मूर्तीची. स्वच्छ आणि सुंदर अशा परुळ्याच्या बाजारातला ह्या ग्रामसचिवालय असा सुंदर इमारत आहे ग्रामसचिवालयाचं. ह्यो रस्तो गेलो तो चिपी विमानतळाच्या दिशेने गेलेलो आणि ह्यो रस्तो जो गेलेलो तो वेंगुर्ल्यात गेलेलो आणि ह्यो रस्तो जो हा तो मालवणच्या दिशेत गेलेलो. त्या रस्त्यानेच आज आपण आपल्या बाजाराची सुरुवात करणार असो. चला आज आपण बघूया या परुळे बाजाराच्या वस्तूंचा दर काय आहे. सुरुवातीकच आपण कांदे बटाटे दिसतात. प्रत्येक बाजारांनी कांद्या बटाट्याचा दर वर खाली होत असतात. आज या ठिकाणी कांद्याचा दर आणि बटाट्याचा दर आज आपण जाणून घ्या. आपले दादा नेहमीच्या बाजारामध्ये आपण भेटतो. दादा नमस्कार. आज सकाळी सुरुवात तुमच्यापासून. आज कांद्याचा दर काय आहे? 20 रुपये आणि 25 म्हणजे 100 5 किलो आणि 100 4 किलो चांगल्या प्रतीचे कांदे आणि बटाटे असतात दादांकडे. लसूणीचा दर काय आज? 30 रुपये पाव किलो 40 रुपये पाव किलो. थोडंसं किंचित लसणीचं दर आता वाढताल आहे कारण ह्या मे महिन्यात थोडेसे दर वाढ होता लसणीची. आणि लसूणची आवक कमी झाली का थोडी दरवाढ होत सुरुवात झाली आणि बटाट्याची आवक भरपूर आहे त्यामुळे थोडेसे दर कमी इलेले आहेत. म्हणजे बटाटे 30 रुपयां 35 रुपयानं असे दर आहे. काही सगळ्या पद्धतीचं चिवडा फरसाण वगैरे मिळतं. जर सकाळच्या न्याहारीसाठी लागणाऱ्या जी गोष्टी आहेत ते ह्या परुळे बाजाराच्या आपणा सुरुवातीकच आपणाला बघून मिळतं. बघा छानपैकी चिवडा फरसाण वगैरे. आणि त्याच्या पुढे आता आपण जाऊया बघूया भाजीपाला वगैरे खायचं आपले कष्टकरी खयचे येईल ते बघूया. अगदी उंचावरून असं सकलात गेलेलो हो बाजार आहे. या ठिकाणी भाजीपाला वगैरे. आज साधारण कोबीच्या कांद्याचे आणि फ्लॉवरच्या कांद्याचे दर जाणून घेऊ. कसे आहेत फ्लॉवर आज? हो, एक कांदा 40 रुपये ना. एक कांदा 40 रुपये. आणि कोबीचा बघा कोबीचा 20 रुपये. फ्लॉवर 40 रुपये आणि कोबी 20 रुपये. सगळ्या प्रकारची भाजी अगदी नीटनेटकी भाजी आणि छान मांडणी आहे भाजीची दादांकडे. या हे छान दुकान असतं म्हणजे नेहमी इथे भाजी चांगली मांडलेली असते. चला पुढे जाऊया. तर ही
आमच्या मोठ्या बाजारपेठांमधून आलेली भाजी ही. आपले स्थानिक शेतकरी पण बघूया आपण. सगळ्या प्रकारे भाजीची छान मांडणी आहे. ह्याचे टोमॅटोचा कसा दर आहे आज? 20 रुपये किलो. म्हणजे गेले कित्येक दिवस टोमॅटो 20 रुपये किलोचा. म्हणजे टोमॅटोची आवकसुद्धा भरपूर असल्यामुळे टोमॅटो 20 रुपये किलो आहे. सगळ्या भाज्या आहेत मस्तपैकी. भोपळा मिरची आहे. तर उंचावरून आपण सकल्याकडे जातो. म्हणजे उतार आहे ह्या बाजारात मस्तपैकी. बरेचसे बाजार असते सरळ रस्त्यावर असतात, पण हो एक बाजार असतो की उताराक बाजार भरतात आणि सगळे असे लाईन व्यापारी बसलेले असतात आपापले वस्तू घेऊन. आहे सुरुवातीक आता आंबे बघूया. आमच्या देवगडात एवढे. नमस्कार ताई, बरे आहात ना? ताईंकडे छानपैकी कडधान्य वगैरे आहेत आणि नाचणिया, तांदूळ आहेत, काढणे तांदूळ आहेत, मूग आहेत, चवळी. आज तांदळाचा दर काय ताई? तांदळाचा दर 70 रुपये शेर. 70 रुपये शेर आहे. म्हणजे इथे 10 रुपये कमी आहेत. बाकीच्या बाजारामध्ये 80 रुपये बघतो, पण इथे ताईकडे 70 रुपये आहे. आणि कडधान्य बघा अगदी नीटनेटकं आणि साफ एकदम एक नंबर क्वालिटीचं कडधान्य. हे मूग आहेत, मूग आहेत. हिरवे मूग आहेत, छान आहेत. आणि हे काढणे आहेत, उकड्या तांदळाची लोणी. उकड्या तांदळाचे तांदूळ आहेत, पण ते कणी केलेली आहे ना त्याला. हो. याची पेज छान होते ना. हो. पेज एकदम अप्रतिम होते. आंब्याचा दर काय ताई आज? आंब्याचा दर 500 रुपये. 500 रुपये डझन आहेत. हे आपल्या इथले परुळ्याच्याच बागेतले आहेत ना. परुळ्यातलेच आंबे आहेत. परुळ्याचा हापूस आंबा आहे छान. पुढे सफरचंद वगैरे बऱ्यापैकी आहेत. निरफणससुद्धा दिसतात. निरफणसचा दर काय दादा आज? निरफणस 100 रुपये. दादा आपल्या मागच्या पण व्हिडिओमध्ये होते 100 रुपये निरफणस आहे. आता निरफणस या सीझनमध्ये भरपूर येतात. भोपळ्याची बीज काय आज कशी लावलास? 20 रुपये. 20 रुपये गावठी भोपळा. आणि दादा आपल्या छानपैकी स्माईला आणि नेहमी बाजारात मला भेटतात. हां, किल्ले निवतीचे निरफणस. हे किल्ले निवती म्हणून ना त्या गावातले हे निरफणस आहेत आणि 100 रुपये आहेत. पण मोठे आहेत. छान आहे दादा, थँक्यू दादा. तर असे आमचे कष्टकरी या बाजारामध्ये बसतात आणि कष्टानं आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करतात. इथे छोटासा किराणा मालाचं दुकान आहे. सगळे किराणा मालाची गोष्टी आहेत. म्हणजे जे भुसारी गोष्टी जे आहेत त्याचे पुडिये बांधलेले आहेत. पाव किलोचे, अर्धा किलोचे असे. कलिंगडात गाडीतून कलिंगडा येईल आहेत. साधारण त्याचा दर बघूया, साधारण विचारून घ्या. नमस्कार दादा, काय कलिंगडाचा दर काय आज? 20 पासून. म्हणजे साईज असेल, साईज प्रमाणे त्याची किमती असतात कलिंगडाची. पण गोड होत मस्तपैकी छान कलिंगड. आणि ह्या मे महिन्याच्या दिवसात म्हणजे ह्या उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड खाल्लेला बरा असता. शारीरिकदृष्ट्या कलिंगड खाऊ काय. दादा आपले वयस्कर आहेत आणि कष्ट करतात. नरेंद्र महाराजांचे भक्त आणि त्यांच्यानी चंद्रराजचं सगळं प्रोडक्ट ठेवलेला. गगनगिरी पण आणि चंद्रराज पण आहे. बरं सगळं म्हणजे हां काय ते बाबामुळे मिरच्या. हां बाबा आलेपाक आलेपाक वगैरे सगळा छान आहे. गगनगिरी कुळीत पीठ वगैरे, मिरची पावडर आहे. हो. आणि या दादांकडे आपल्या केळी आहेत, भाजीची केळी आहेत. आणखी काय काय दादा तुमच्याकडे? गावात पिकवते गावठी मिरची आहेत. गावठी मिरची आहे, परत केळी आहेत, नाचणी आहे बघा. ही नाचणी आहे आणि ही गावठी मिरची कशी आहे दादा? किलो कशी आहे? किलो आहे पायलीवर असते 250 रुपये पायली. 250 रुपये पाहिली आहे. 200 रुपये पायली. नाचणे 200 रुपये पाहिली. दादा समजा कोणाला मागवायचे असतील तर तुम्ही फोन नंबर देऊ शकता. हो. सांगा तुमचा नंबर सांगा. 7588 हा. 950185. परत एकदा सांगा. 7588 950185. या नंबरवरती दादांना फोन करून तुम्ही ह्या गोष्टी मागवू शकता. कारण त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि ते सगळे सगळ्या प्रकारचं कडधान्य आधी मेन म्हणजे तुमका हव्यात एकदम स्वच्छ आणि एक नंबर क्वालिटीचं सगळ्या कडधान्य तुमका मिळताला. उकडे तांदूळ आहेत, उकडे तांदूळ आहेत, सुरे तांदूळ आहेत, त्याच्यानंतर कडधान्य आहे सगळ्या प्रकारचं छान. हो सगळं काय. दादा तुमचं नाव काय म्हणालात? उमेश राऊत दादांच्या या नंबरवरती फोन करून तुम्ही मागून घेऊ शकता. धन्यवाद दादा. पुढे जाऊया, आणखी बघूया आपले कष्टकरी कसे इलेले आहेत. बरेचशा गोष्टी आहेत. आंबे, अरे वा, हे छोटं आमचं व्यापारी, बाल व्यापारी म्हणूया बसला विचार. वा, हे संस्कार आहे बाबा तुझे. मोठं होतालच तू. कारण ज्या काय लहानपणापासून ही विक्रीय कला जमली ना तो माणूस मोठं होता. शाबाश, व्हेरी गुड. किती आहेत ती कोंबडी? कशी आहेत ती? 350 रुपया कळत आहे बघा. बाळ व्यापारी आमचं म्हणते. ही अशी मुलं मी व्यापार करताना म्हणजे धंदो करताना बघते ना तेव्हा मला त्यांचा जास्त कौतुक वाटतं. कारण त्याचं असा की ही जेव्हा विक्रीय कला जेव्हा लहानपणापासून जमतं ना तर तो माणूस मोठं झाल्यावरती कधीच उपाशी मारायचो नाही. तो आपले वस्तू खै ना खै विकतालो. चला.
ताईंकडे मस्तपैकी ताईंच्या म्हणजे शेतीतली ही वांगी आहेत. कसं वाटत ताई आता वांगीचं? 20 रुपये वाटतो. 20. आणि आंबे कसे आहेत? आंबे 500 रुपये डझन. 500 रुपये डझन आहेत. आपल्या ह्याचेच आहेत ना हे? हो हो. परुळ्याच्याच बागेतले? आमचे स्वतः आमच्या झाडाचे. हा, स्वतःच्या झाडाच्या ताईंचे आहेत. ताई इथल्या परुळ्याच्याच आहेत. आणि त्यांच्या परुळ्याची कुठली? बरोबर आंबेगाडी. आंबेगाडी. आंबेगाडी आमची वाडी. आंबेगाडीचे ताई आहेत. आणि त्यांच्याकडे हे कोंबडी सुद्धा आहेत. तुमच्याकडे पण कोंबडीचं दर काय आहे? 500 रुपये कोंबो. हा, मोठं कोंबो आहे हे बघा. सनसनीत कोंबो आहे. 500 रुपये का? हा, ते काय एक लाल. आता हे सध्या ठिकाणदाराची देणी ह्या मे महिन्यात दिली जातात. जे चाकरमानी मुंबईसून येतात ते ठिकाणदाराची देणी देतात. आणि त्या ठिकाणदाराच्या देणी देण्यासाठी एक लाल कोंबडं लागतं, एक काळं लागतं, नाही तर सफेद लागतं. असे 3 रंगाचे कोंबडे लागतात. त्यामुळे आता कोंबड्यांका ना डिमांड खूप येतं मे महिन्यात. कारण त्या देणी ठिकाणदाराची देण्यासाठी हे कोंबडे लागतात. आणि ताई साधारण दर काय म्हणालात कोंबड्याचा? 500 रुपये कोंबो. 500 रुपये एक कोंबो आहे. म्हणजे अजून स्वस्त आहे. कारण जसं जसं मे महिना येत आलो तसे तसे कोंबड्याची किमती वाढतात. हे बघा कोंबडं मस्त लाल रंगाचंच कोंबडं आहे. लाल काळ्या पिसांचं आणि गुडगुडीत आहे एकदम. बरोबर. चला पुढे काय औषधी काय म्हणतं? काय नाही म्हणणं, पण छान आहे. औष प्रसन्न आहे एकदम. हा लाल माठ हा, परत बरेचशा औषधी गोष्टी आहेत. काय तर पुढे हे सगळे आमच्या इथले स्थानिक कष्टकऱ्यांकडच्या शेतीतले गोष्टी आहेत. लाल माठ हा साधारण भाजीचा दर हा 20 रुपये. या बाजारामध्ये 20 रुपये म्हणजे आपल्या सिंधुदुर्गातल्या आपल्या सगळ्या बाजारात बघितलं, सगळ्या बाजारात 20 रुपयानंच भाजी असते ना. गवारीचं वाटो 20 रुपये. पेरू पेरूचं वाटो कसं? 20 रुपयेच वाटो. आणि त्याच्यानंतर लाल भाजी 10 रुपये. हे 10 रुपये ना. काय घरगुती भाजी असल्यामुळे तिने आपले 10 रुपयाक लावले. आणि ही लाल माठ मे महिन्यात ह्या दिवसात गरमीच्या दिवसात लाल माठ खाल्लेलं बरं असतं. तिचं नाव काय हो? जायफळ की काय? जायफळ ना, बरोबर जायफळ असते. आणि सगळे मसाल्याक लागणारे गोष्टी आहेत दादांकडे. बऱ्याचशा बाजारामध्ये असतात दादा. बघा छोटी बेबी एक बसली आहे. व्यापार करू. बाय नमस्कार. छान बेबी, छोटीशी बेबी आहे. कसे वाटे आहेत ते भाजीचे वाटे कसे आहेत बाबा? कसे आहेत वाटे भाजीचे? 10 रुपये आणि पण. आणि हो चिटकीचं वाटो कसं? गवारी चिटकी सुद्धा म्हणतो आमच्या या ग्रामीण भागेत. आणि ही गावठी चिटकी असतात, गवार असतात. हे ताईंकडे भरपूर प्रमाणात आंबे आहेत. हापूस आंबो आमच्या सिंधुदुर्गातलं म्हणजे परुळ्यातलं हापूस आंबो. कसं तर या हापूस आंब्याचा दर काय? 400 वगैरे असं दर हापूस आंब्याचे. गावठी वांगी आहेत, शेवग्याच्या शेंगा आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत जे शेतीतले आपल्या बाजारात डायरेक्ट येतात. असे सुद्धा आंबे आहेत. जरा लाल रंग आंब्याचा मस्त. पायरी आहेत काय हो? हे पायरी आहे. पायरी. आणि हे हापूस कसे पायरी डझन कशी आहेत? अलीकडचा हापूस 600 रुपयानं पायरी डझन आहे. बरेचसे. आणि चुरमुऱ्याचे लाडू ते बालपणी आम्ही खाल्ले. शाळेत वगैरे जाताना आवडीन खायचे. जरा पौष्टिक गुळ असतं म्हणून त्याचा पौष्टिकपणा त्या लाडवांका. हे बघा हे सुद्धा गावठी वस्तू आहेत सगळे. वांग्याचं वाटतं आणि केळीचं वाटतं. नमस्कार. काय म्हणतो बाबा? ते आबोली वेणी बावले की काय? ऊन लागला का? होय ऊन लागला का आबोली हे होतं. बाकी बरं ना बाबा? होय बरं. आपलं आमचं मित्र व्यापार करतात आपलं. हां गवार चिटकी म्हणतो, गवार म्हणतो. कसं वाटतो गवारचो? 20 रुपये 20 रुपयाक वाटो. हे म्हाका औषधे मगाशी मिळालं. औषध चिकूचं वाटो कसं गे? चिकूचं वाटो 50 रुपया. किती आहेत बघा? 5 किती आहेत? 5 चिकू काहीतरी घेऊचा. हे घे. जास्त फोटो काढा. हां नाही काढते बा. घे जाऊ दे. असं व्हिडिओ येत का? पाठवून द्या. होय तो पालो कसो? हां. आणि ह्याचं वांगी कशी आहेत? 20 रुपये. हे घे. तो पालो दी माका धर. नको लाव धर. पालो दी माका. पालो दी औषधी धर. बरं घे सर घे. काय तुका देऊचा तर दे. काय तर दे. नको वांगी दे. चल भरीत करून खावे वांग्याचा. चांगला लागत ना भरीत? होय.
घेते आवशी नको नको बस बस तुका 20 रुपया दिले आवशी नको नको म्हाका सगळ्यांकडे म्हाका घेऊचा थोडं थोडं हां तुझ्याकडे घेतला तर ह्या ताईंकडे घेऊ नको म्हाका ताई याच्यात वांगी टाका जरा तुमच्याकडे 100 रुपये सुटे आहेत ताईंकडे 20 रुपयाचं वांगीचं वाटो एक घेऊया ताईंकडे कोंबडे नाही घेऊ शकलो आपण पण वांगे तर नक्कीच घेऊया काय घेऊन जाऊ एवढ्या लांब देवगडात आपल्याला बघ तरी घे तुझ्या पाया पडा मी जर तुझे एवढी वेळ घे पाया पडतंय बा आवशी आशीर्वाद दे बस होय होय मस्त तुझं व्यक्तिमत्व अगदी ते भाळ कुंकाचं भाळ बिळक तो देवीचा स्वरूपच घ्या आवशी बाई तू असू दे हां चला ताईंकडून आपण पैसे दिले आणि वस्तू घेऊया आता एका हातानं आपली खरेदी सांभाळूया ताई तुम्ही पण द्या एक वांग्याचं वाटो एक वांग्याचं ताईकडे पण घेऊया ताईंकडे एक घेतलं ओ पेरूच वाटो कसं म्हणाल असतो 20 रुपये मग तो घेऊ का दादा जरा जरा हो नमस्कार हे घ्या ताई हा नमस्कार हो हो नमस्कार एक ताईंकडे 20 रुपयाचं आपलं पेरूचं ऑटो घेऊया चांगलं देऊ ताई पेरू खाऊया व्यवस्थित हे बघा चांगले पेरू आहेत ताईंकडे आणि ह्या दिवसात जरा कमीच पेरू बघू मिळतात हच चांगले त्यांच्याकडे पण एक काहीतरी घेतल्याचं समाधान कष्टकऱ्यांकडे मी जाणून बुजून घेते कारण त्यांना सुद्धा तेवढंच 20 रुपये देऊन मी आपला माझी वस्तू घेते चला धन्यवाद आता ह्या छोटासा बाय बसला त्याच्याकडे एक वाटो घेऊया आपण हो बाय माका वांग्याचं एक वाटो दे बघूया ह्याच्यात टाक हे घे हा नाही बाईक देऊ दे 20 रुपयाला खायचो मोठी देवा छोटासा आमचा व्यापारी बसला औषिक मदत करू का आता शाळेत सुट्टी आहे ना बाय कितवी तस 4थीत व्यापार कला शिकतस तू कसं विकायचं वगैरे तर शिकतं ना छान छान वा हे संस्कार चांगले बाबा मोठेपणी हे उपयोगात येतात बघा व्यवस्थित टाकतात सगळे पिशवीमध्ये जर पैसे घे हां चल थँक्यू चल अशा पद्धतीने पुढे जाऊया आणखी बघूया काय काय घेता येतं आपण त्या कष्टकऱ्यांकडून थोडंसं काहीतरी खरेदी केल्याचं त्यांच्याकडे समाधान हां औषधी दर एक शेवग्याच्या शेंगाची जुडी दी तर हे घे घेतलं ना आता बाई एक शेंगे आपण घेतले चांगल्या त्यांनी 20 रुपये दिले त्या ताईंका चला अशा पद्धतीने पुढे सगळे कष्टकरी आहेत आणि त्यांच्याकडे वांगी खत दादांकडे वांग्याचं एक आणि तो आपला मित्र त्याच्याकडे आधी काहीतरी घेऊ काय बाबा हे बदली चालली आहेत ताई जरा एक मिनिट हा ताई जरा एक दे बाबा एक तुझं वाटो दे गवार देता हा गवार दे चल हा बस घे बाबा पैसे घे तुझे हे पैसे घे चला धन्यवाद चला पुढे आता एस टी इली आता ह्या एस टीन बरेचसे बाजारकारी आता उतरत आलेत या एस टीने लिहिल्या काही सुद्धा बऱ्यापैकी एस टी काय गावोगावचे जे लोक असतात ते एस टीन बाजारासाठी येतात त्यामुळे थोडी मग बाजारात गर्दी वाढतात आता हय ना मोठ्या प्रमाणात काजू पला आंबो पेन आवळे इले बाजारात कसे ते आवळे 40 रुपये शेर ह्या दिवसात लवकर आवळे इले ना आवळे लवकर इले असं म्हणू गया आंबे पण आणि याचं शेगलाचं पालो पण शेगलाचे पालो पण चांगलं असतात या दिवसात खालेलो आहे चला एस टी इलेमुळे लोकांची गर्दी आता थोडीशी बाजारात वाढत आली आहे जाऊया पुढे चला पिंपळपार जो परुळे बाजारातच आहे त्या बाजारात पिंपळपाराच्या मारुतीचं आपण दर्शन घेऊया मारुती राया छानपैकी ओ बजरंगबली आता आपण आपल्या आवडीच्या मासळी बाजाराकडे जाऊया या मासळी बाजारात खयचे खयचे मासे येले ते सुद्धा बघूया हा नमस्कार
भाजी 20 भाजीचे वाटे 20 रुपये. अर्धा किलो भाजी. अर्धा किलो भाजी 20 रुपये. मोठी बीट मध्ये मोठी आहेत म्हटलं. मोठी बीट आहेत आणि छान पैकी भाजीचा. नमस्कार. अरे क्या बात आहे. खरबुजा 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 बाजारात वेगवेगळी फळं ह्या दिवसात आपल्याला बघू मिळते. बाजू म्हारय हापूस शिव आमच्या परुळ्याचं कसं औषधी हापूस आंबो कसं हा डझन 500 रुपये डझन आहेत. आईकडे आमच्या 500 रुपये डझन आहेत. मस्तपैकी एका बाजू बसले आणि त्यांच्या बाजू दादा बसले. त्यांच्याकडे एवढे मोठे म्हारे आहेत. मोठे म्हारे कसं दादा म्हारायचं वाटतं हो 100 रुपयात म्हारे आहेत. मस्त लावून द्यायची प्लास्टिक पिशवी आहे तुमच्याकडे. मोठी म्हारे आहे. एक वाटो माका देऊ आपण. दादांकडे एक म्हारे हो विषय घ्या. म्हारे मासो जो खूप मोठी माष्ट असतात त्याच्यात. म्हणजे शिंपल्याचाच एक प्रकार आहे पण त्याच्यात मोठे माष्ट असतात. पण हे म्हारे ना चिखलात असतात. खाडीतल्या चिखलात असतात. आणि हे शिंपल्याचं मोठे प्रकार असलं तरी त्याच्यात मोठा माष्टू असतं. म्हणजे मांसाचा भाग आहे तो मोठा असतो. आणि हे चवीक बरे असतात. गरम मसाल्यात केल्यावर छान लागतात. एकदम भारी टेस्ट असते. 2 टाकल्याने वरतात. आणि अरे बापरे भरपूर लावल्याने विचारले. बस बस तुमच्या कष्टात जेवढे बसतील तेवढेच द्या. हां दादा भवानी आहे माझी. हां चला चांगली गोष्ट. हां पिशवी द्या. पिशवीत टाकशाल दादा ना. दादाने पिशवीत टाकून घेऊया. ही पिशवी आता बरंच चालली आहे. बरंचसं कष्टकऱ्यांकडे आपण खरेदी केला. घ्या दादा पैसे घ्या तुमचे. दादांचे पैसे दिले आपण 100 रुपये आणि 100 रुपये त्यांच्याने बरेच दिले. चला आता आपण जाऊया मासळी बाजाराकडे. मासळी बाजारात खयचे मासे येले ते बघूया. मालवणचं सकाळचं मासळी लिलाव बाजार भरतात. त्या लिलावात भरपूर मासे विकत घेतले जातात आणि तिथले स्थानिक जे मासे विक्रेते आहेत ते मग बाजारामध्ये जाऊन ते मासे विकतात. म्हणजे आज मालवण कट्ट्याचं पण बाजार आहे आणि आज परुळ्याचं पण बाजार आहे. काही लोक मालवण कट्ट्यावरच्या बाजारात जातात. काही लोक या परुळ्याच्या बाजारात येतात. होय आमच्या ह्या ताई सुके मावऱ्या घेऊन बसलेले आहेत. घोडिया आहेत त्याचप्रमाणे पेडवे आहेत सुके. आणि हा जवल्याचं कसं आज दर हा जवलो कसं आज 50 रुपयात माप. आणि हे खारवलेले बांगडे आहेत. बांगड्यांचं कसं वाटतो 100 आहेत. असे मस्तपैकी कर्दी वगैरे. चला कर्दी 100 आणा. हे पण सुक्या मावरा. आता हे वाटेत मुळे शिंपल्याचं एक प्रकार मुळे. नमस्कार. कशी हो मुळ्याची कालवा पण आता रे वा. कालवाची पिशवी कशी आहे. कालवा कशी आहे 120 आणि एवढी सगळी कालवत. आणि हे मुळे 100 मुळे आहेत. काही कालवा आणि मुळे घेऊन बसले आहेत. चला आता ती मासळी बाजारात बघूया आपण काय. आता सर्वसाधारण अशी मासळी बाजाराची इमारत आहे. पण भरपूर मासे येतात. आज शुक्रवार असल्यामुळे मासे खायचा दिवस आहे काही लोकांचं. मासे खयचे येले ते बघूया. सुरुवातीकच बांगडे छोटेसे प्रॉन्स आहेत. राणे मासे आहेत. त्याचप्रमाणे काय म्हणतात का कापी आहेत. कसे आहेत कापीचे वाटे. आणि बांगडे कसे आहेत 100 बांगड्या आणि 50 कापी आहेत. जाऊया एका लाईनीत बघूया. तर सकाळचे मासे इलेले आहेत भरपूर प्रमाणात. मस्तपैकी ताजी धोडिया दिसतात. धोडिया आहेत कापी आहेत आणि ते पेडवे आहेत ना. ते धोडियाचं वाटो कसं होत आहे. धोडियाचं वाटो किती 200 रुपये. 200 रुपये का. एकच वाटत आज फडफड जवळजवळ 6 धोडिया. 6 धोडिया एकदम फ्रेश आहेत नाही. अगदी फ्रेश आणि सुंदर अगदी फ्रेश सौंदळे आहेत. सौंदळे मासू खाऊ टेस्टी असतात तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. आणि सौंदळा प्लेट अगदी फेमस आहे. हॉटेलमध्ये सौंदळे असतात ते बर्फातले असतात. पण हय तुमका एकदम ताजे सौंदळे 200 रुपयाक सौंदळे आहेत ताईकडे. आणि छान मासे आहेत ताईकडे. फ्रेश आणि ताजे मासे होते. चला पुढे सध्या तारली मासू आमच्या मालवणच्या समुद्रात मिळतात. म्हणजे जे समुद्रकिनारो देवगड समुद्रकिनारो मालवण समुद्रकिनारो ते तारली मोठ्या प्रमाणात मिळतात. कसं तारलीचं वाटतं ताई 100 रुपये. 100. आणि फ्रेश शेतकी आहेत. बांगडे आहेत. बोंबील आहेत. आणि हे कुर्लेसुद्धा आहेत. समुद्री कुर्ले आहेत. कुर्ल्याचं वाटं साधारण 200 रुपये. शेतकी मस्त फ्रेश आहेत. शेतकी कशी आहे 300 रुपयात शेतकी आहेत. पण जबरदस्त फ्रेश एकदम
आज सगळे मासे एकदम फ्रेश दिसतात. सध्या मालवणच्या बाजारात फ्रेश मासे असतात, त्यामुळे हे फ्रेश मासे इलेले आहेत, म्हणजे ताजे मासे. फ्रेश म्हणजे ताजे मासे. रावसाचं वाटो कसं होतं? रावसाचं वाटो कसं? रावस माशाक सी विटॅमिन्स भरपूर असतं, म्हणून रावस मासू आवडीन खाल्लो जातो. आणि तो फक्त 100 रुपये का. गोडाय आहात, राणे मासे आहेत, कापी आहेत आणि बांगडे आहेत. हे 100-200 रुपये साधारण वाटे आहेत. 100-200 रुपये. आज कापी भरपूर मिळाली होती, रापणी वगैरे असं ऐकलं होतं मी सकाळी. आता हे कापी आणि मुळे वगैरे सगळे मासे आहेत, बांगडे आहेत. नमस्कार. अशा रापणीच्या माशांका माती लागलेली असते. हे जे मासे ते रापणीचे मासे म्हटलं की ते माती लागलेली असते. आता हे जे खेकडे आहेत ते रापणीचे आहेत, ते का त्यामुळे रापणीवरून डायरेक्ट आणल्यामुळे त्याला बरीचशी माती लागलेली आहे. समुद्री खेकडे आणि हा एकदम मस्त आहे की फ्रेश व्हाईट प्रॉन्स. ताई कोलंबीचं वाटतं कसं? प्रॉन्सचं कसं वाटतं? 500 रुपये मोठे व्हाईट प्रॉन्स आहेत. व्हाईट आणि बरेचसे मासे आहेत पहिले. काही आपल्या मालवणचे आहेत आणि सगळ्या बाजारामध्ये व्यापार करतात. काही आहेत त्या आमच्या तांबड्याचे आहेत. आज त्या परवळी बाजारामध्ये मासे घेऊन बसले, पण मी चेहऱ्यानेच ओळखलं की हे या आमच्या पूर्वीच्या सणी आहे. आता कुठे तुमचं? मालवण देवबागला कोणाकडे? रावळांकडे. म्हणजे पूर्वीच्या सणी आहे ताई, आमची ताई आता देवबागच्या रावळांकडे दिलेली आहे. अशी ही आमची परिचित, आमची नात्यातलीच लोक या मासे बाजारात मासे विकत दिलेली असतात. चला आता एसटी परत आणखी नवीन मासे येईल. एसटी महामंडळाची ही बस दिलेली आहे. चला आता आपण बाजारात शेवटचं फेरफटको मारूया, बघूया नवीन आपल्याला काय बघूक मिळत. आता हळूहळू जसं वेळ होता तसं बाजारात गर्दी वाढता. एक शेवटचं फेरफटको बाजारात मारूया. आता हळूहळू गर्दी वाढाक लागलेली असा आणि पंचक्रोशीतले लोक आता बाजाराच्या दिशेने येऊक लागलेले आहेत. दादा नमस्कार. कोणतं आहे आपल्याकडे औषध आहे ते? सायलो हर्ब इंडियाचं आहे. हां. गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी हां त्याच्यावर आहे. गॅरंटेड आहे. आमच्या प्रत्येक बाजारामध्ये आमची औषधं विकायला आम्ही तिथे असतो. बांदा, हे समजा आपलं हे परोडे आहे, कुडाळ, कणकवली, नंतर आपले कसाल आहे, सगळं दोडामार, भेडशी सगळ्या बाजारामध्ये आम्ही असतो. आणि आमची 8 वर्षापासून आम्ही काम करतो. अच्छा. आणि सगळ्यांना म्हणजे कमी दरामध्ये. तुम्ही ऑनलाईन मागवलं ना तर 200 रुपयाला एकच भेटतं आणि डिलिव्हरी चार्जेस लागतात. पण आमची इथे आम्ही जी जाहिरात करतो ते एकावर एक फ्री देतो. 200 रुपयाला एक आणि एक फ्री देतो. अच्छा. असं पण आहे. कस्टमरला म्हणजे साधारण 100 रुपयाला एक पडतं असं. आणि याचा उपयोग एवढा आहे की आता वयस्कर लोक वाढलेली आहेत, तर त्यांचे गुडघेदुखी वगैरे, कंबरदुखी, मानदुखी वगैरे सगळ्यांनाच काही ना काही प्रॉब्लेम असतो. त्याला हे उपयुक्त रोल ऑन आहे असं म्हणावं लागेल, नाही का? सगळ्या प्रकारचे खाजेवर खास करून आयटम अच्छा. गॅस, आम्लपित्त, पचन, नंतर आपले मुतखड्यावर पण आपल्याकडे औषधं भेटतात. मूळव्याधीवर पण आपल्याकडे औषध भेटतात गावठी ह्याच्यामध्ये. तुमचा दवाखाना कुठे आहे मग ह्याचा? आमचा दवाखाना म्हणजे आमची कंपनी अंबरनाथला आहे. अंबरनाथला. तिथून हे प्रोडक्ट येतं सगळं. तिथून तिथे सगळे इथे प्रोडक्ट येतात. काय काय आहे सांगा ना प्रोडक्ट? कशावरती आहे ते सांगा. म्हणजे गुडघेदुखी, कंबरदुखी झालं, खास कुठली नायटामलम आहे, फंगल इन्फेक्शन वगैरे, नंतर ऍसिडिटी, गॅस, आम्लपित्त, पचन, पोट साफ होणे त्याच्यावर आहे. त्याशिवाय मुतखडा, मूळव्याध,
डायबिटीजवर आपल्याकडे औषध भेटतात आपल्याकडे. तसे डोळ्यांचे ड्रॉप, कानाचा ड्रॉप भेटतो. शक्तिवर्धक आपल्याकडे पावडर भेटते. लिनिमेंट ऑइल म्हणजे मालिश तेल भेटतात, बाम भेटतं आपल्याकडे. आमची गाडी पण फिरते ऑलरेडी तर मार्केटला. हे सगळं हवं असेल तर कॉन्टॅक्ट कसं करायचं? कॉन्टॅक्ट नंबर आमचा खाली दिलेला आहे. सांगा ना तुम्ही. माझे 2 नंबर आहे. 94 23 51 1209 आणि 73 85 81 04 35. या नंबरवरती फोन करून ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला औषधं हवी असतील तर मागवू शकता. चला धन्यवाद दादा. पुन्हा तुम्ही मायबाप रसिक हो, कसं वाटलं परोळ्याचो आठवडो बाजार. ह्यो बाजार बघून तुमका नक्की आवडला असतलो. या व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती आहे. मायबाप रसिक हो, धन्यवाद. जय हिंद.